वर्धा प्रकल्पामध्ये हे सर्व गावं पुनर्वसित झालेले आहे। यामध्ये धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे। साधारणतः निंबोली, शेंडे, अहिरवाळा, इटलापूर, सरकसपूर, वाठोळा, भाईपूर, अंबिकापूर, वागदा, नेरी, पिपरी, अल्लीपूर, टोना, राजापूर, बोरगाव हातला, बाबुळगाव आणि सावंगा, आष्टी तालुक्यातील सावंगा असे एकूण हे गावं, या गावामध्ये पुनर्वसित गाव आहे। या गावातील मग खातेदारांना भूखंडाचं वाटप झालेलं आहे, गैर खातेदारांना भूखंडाचं वाटप झालेलं आहे। परंतु जे बेघर आहेत, जे त्याच गावाचे मूळ रहिवासी आहे, यांना मात्र अजूनपर्यंत त्या ठिकाणी भूखंडाचे वाटप झालेले नाही आणि ते त्याच गावामध्ये 20/30च्या जागेमध्ये बसलेले आहे। त्या ठिकाणी सर्व सोयी सुविधा झालेल्या आहे, डांबरीकरण झालेलं आहे, पाण्याची व्यवस्था झालेली आहे, नाल्याची व्यवस्था झालेली आहे। असं एकंदरीत 18 नागरिक सोयी सुविधा त्या ठिकाणी जे बेघर वस्ती आहे त्याही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आपण त्या ठिकाणी काही वागदा या ठिकाणी मी माझ्या स्वतःच्या निधीतून त्या ठिकाणी 3-4 ठिकाणी सडका दिलेल्या आहेत, डांबरीकरण केलेलं आहे, नाल्या झालेल्या आहे, साधारणतः लाईटची व्यवस्था केलेली आहे आणि ते साधारणतः 100 वर्ष अगोदरली वस्ती आहे। अजूनही तिथे भूखंडाचं वाटप झालेलं नाही। तरी या संदर्भात एकतर विभागीय स्तरावर विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, डीएफओ, भूमी अभिलेख अशा संयुक्त बैठक जर घेतली तर या माध्यमातून जे बेघर आहे, जे अनेक वर्षापासून त्या ठिकाणी राहत आहे, वसाहत करून राहत आहे, या ठिकाणी त्यांना भूखंडाचे वाटप तात्काळ या मीटिंगच्या माध्यमातून किंवा मंत्री महोदय या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांनी एक धोरणात्मक निर्णय ज्या ठिकाणी भूखंडाचे वाटप झालेले नाही, जे बेघर आहे आणि त्याच जागेवर तिथे जे संपादित केलेली जमीन आहे पुनर्वसित वसाहतीकरता त्याच ठिकाणी ते राहत आहे, त्यांना रेग्युलराइज करण्याकरता आणि रितसर भूखंडाचे वाटप करण्याकरता हे तात्काळ निर्णय घेऊन त्यांना दिलासा देणार का, हा माझा महत्त्वाचा प्रश्न आहे।